डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। त्यांनी माजी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी 4 वाजता कार्यभार स्वीकारलाय। कोल्हापूर शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। त्यांच्या जागी नवे आयुक्त म्हणून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉक्टर राजेंद्र भारुड यांची नियुक्ती झाली आहे। आज सायंकाळी 4 वाजता कोल्हापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। सायंकाळी 4 वाजता मावळत्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून हा कार्यभार घेतलाय। दुपारी कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिरात जाऊन अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी अधिकृतपणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला। महापौर रुपाराणी निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या। कोल्हापूर शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी योगदान देऊन सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना त्यांनी दिली। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते। त्यानंतर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाने, सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटके, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी DC कुंभार, उपशहर रचनाकार NS पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते।